एकादशी होती करण महाराज फराळ गावरान शेंगा होत्या जुन्या त्या 3-3 सोल्याच्या लाल शेंगदाणे निघत त्याच्यातून आता हो पिस्तोल्या भैमुख आणि मग ते शेंगा गुळाचा खडा टेकला खाल्ल्या वा जमलो काय शेंगा चवदार आता माया माहेरातल्या आता अरे बापरे आणि 80 एकर जमीन त्या नवऱ्याला इथं 6 एकर जमीन येते या बापाला ती बी तांबट चिकणी म्हणून तर भैमुख पेरीत लोय काय इळभर तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं कधी कधी मालकाकडचं वैभव जपी जा माझ्या माईनो जप जा जप जा जप जा जिजाबाईच्या वडिलांकडे 1425 गडी होते पुण्याचे आबाजी गुळवे श्रीमंत पुण्याचे आबाजी गुळवे 5 श्रीमंताच्या यादीतला 1 नंबरचा श्रीमंत पुणे जिल्ह्यातल्या 5 श्रीमंताच्या यादीतला 1 नंबरचा श्रीमंत आणि त्या श्रीमंताची पोरगी तुकोबरायची पत्नी एका लुगड्यावर संसार केला पण कधीच म्हणली नाही माझ्या बापाकडे 3600 एकर ऊस 3600 एकर ऊस होता 3600 एकर पण इतिहासात दखल नाही माझे वडील इतके श्रीमंत आणि मी नवऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या बांधावरली उमर खाते 1 पैशाची दखल नाही हिला म्हणते लक्ष्मी विठाला काय विचित्र विचित्र प्रकार एवढी श्रीमंत सासरवाडी वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे ठराविक वेळेला तुकोबराय तिथे गेले ठराविक वेळेला तुकोबराय वा 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 आमच्या एका पाहुण्यास लग्न झालं मागच्या 1.5 महिन्यापूर्वी तर तेव्हापासून 19 वेळेला सासरवाडीला पपेच माईल घेऊन गेला इतक्या लवकर कसा पप्या होईन 1.5 महिन्यात हो 19 वेळेस गेला लागत्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय अरे मागच्या जन्मात का तुला बायको भेटली नव्हती का उठलं की सासरवाडी उठलं की सासरवाडी काय येडपट कारभार जा मातो भय जायते अनिष्टो तथ क्रियानाम यत पापाग्रो भय जायम दत्तम आर्दोषी जायते हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का इतकी अधिकार तत्वातली लोक मला सांगायचंय की मोठारपण तिकडचं गायलं नाही पाहिजे तिकडच्या मोठेपणाला तडा द्यायचा नाही वाईट म्हणायचं नाही पण इकडचं मातीत घालून तिकडचं सारवायचं नाही हे ज्ञातीपणाचं लक्षण आहे सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती चिताभस्म आण म्हटल्याबरोबर ती नेऊन द्यायची पण कर्मनोगती येतो मुद्द्यावर एके दिवशी तिथं माणूसच मेला नाही काशीत मसनवाटा इजलाय असा चंद्र सूर्य आहे म्हणजे विश्व निर्माण झाले तेव्हापासून असं कधी घडलंच नाही काशीतला मसनवाटा कधीच इजत नाही कारण काय परिसरातले लोक सुद्धा ते पवित्र ठिकाणी म्हणून तिथं प्रेत जाळतात घरून राख उचलून नेण्यापेक्षा तिथं जाळणे आणि मग खाली लोटून देणे तिथं इजतच नाही पण काय एके दिवशी असा प्रसंग घडला एके दिवशी तिथेही चिताभस्म नाही ते कटोरं आणलं तसंच तुळशीपाशी कोनाड्यात ठेवलं आणि पाणी आणून देवाला स्नान वगैरे घातलं अलंकार काय असतील फुलं वगैरे आणि चिताभस्म लावायचं लक्ष्मी चिताभस्म घेऊन या आता यांच्या लक्षात असावं नबळी भाऊ की आज काल माणूस मेलाच नाही आपण कटोरा रिकामा आणलाय बायकोला कसं म्हणा चिताभस्म आण म्हणून पण रोजचा ठरलेला नियम पडिले वळण इंद्रिया सकळा वळण पडलेलं लक्ष्मी आण भान संपलं कसं संपलं भान की वृत्ती इतकी देवमय झाली की आपण चिताभस्म आणलं नाही हे लक्षातच नाही भाव घेऊन ये लक्ष्मी पण तिनं जीवनात हळदीच्या अंगाने आली त्या दिवसपासून मालकानं आवाज दिल्याच्या नंतर भस्म नेलं नाही असं तिच्या जीवनात कधीच झालं नाही ही पहिलीच वेळ आहे मग तिने विचार केलाय मालकाच्या शब्दाला तडा कसा जाऊ द्यायचा पहिला आवाज आला
लक्ष्मी भस्म घेऊन या. दुसरा आवाज आला, आण ग लवकर भस्म. तिला माहित होतं तिसरा आवाज आल्यावर आज्ञाभंग केल्याचं पाप लागतंय. याला म्हणायचं बायको, याला म्हणायचं बायको. आणि या तिन्ही गोष्टी सोडून जर आपण एखादीशी लग्न केलं असेल तर मग ते काय समजायचं आपण ठरवायचं ते. पण तिला पत्नी म्हणत असतात, हो, तिला शब्दस्थित स्वामिनी म्हणत असतात की मालकाच्या शब्दाला तडा जाऊ देत नाही. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. मालकाच्या शब्दावर तिचा दृढ विश्वास असतो, तिला पत्नी म्हणत असतात. तिच्या लक्षात आलं दोन आवाज गेले, तिसरा आवाज येणार आपल्याला. तेवढ्या अवकाशात शरीराचं जोहार करून घेतलं. तुळशी वृंदावनापाशी शरीर जाळून टाकलं. ठाण 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 ठाण. तिसरा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. अरे एवढ्या वेळ कधीच लागत नाही, फार काय झालं तर दोन आवाज. तिसरा आवाज आतापर्यंत मला कधी द्यायचं काम नाही पडलं, आज कस काय आवाज द्यावा लागतो तिसरा. मनात थोडा राग असेल का भस्म आणलं नाही हे कळालं असेल, देव जाणे. पण तो बाहेर आला तो तुळशी वृंदावनापाशी चिताभस्माचा ढिगल पडलेला होता. तिचं शरीर जळून, आता ती साध्वी स्त्री होती, ती अधिकारी होती, मालकाच्या शब्दावर आरूढ होती. आपले प्रेत 12-12 घंटे जळते, दुसऱ्या दिवशी साडं निबर ढक. हो, एखाद्याची कवटी बाजूला सरकली, कारण सरण रचणारे लय शहाणे असतात ना, त्याला सरण शहाणे म्हणतात, सरण शहाणे. आणि तुम्ही अजून बघा, सरण शहाणे कोणाचंच ऐकत नाहीत. हे कोण लाव ते गाड म्हणायला तुला, त्याला काही अक्कल नाही. तरुण मेलाय का म्हातारा मेलाय का, इथं लोकायला किती दुःख असन मसन वाट्यात, काय काढ 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 तो तर या. हे कळड्यान दामटायला पाहिजे घोड्याच्या पोटाला बांधून. सरंशी आणि ते कोणाचं ऐकत पण नसते, काही नाही. ते प्रत्येक गावात 5-6 होते, पडते ह्यालाच वळता येत होता. आता बऱ्याच गावातले ते मेलेत म्हणून सुतळी विकत आणायलेत. ठराविक लोक होते, पडते ह्यानंच काढायचा, त्या काड्या त्यानंच मोडायच्या, ते त्यानंच बांधायचं, ते पायावर वळायचा, असे काही ठराविक लोक होते ना. आपले असेच मळे कौरक धुपत जळते. जण म्हणला लय तूप खाल्लं म्हणून जळणं, सोंबळ्या कुठला तुपाचा आणि इष्ट्याचा काय, तूप खाल्ल्यावर तर उलट लवकर जळत आहे. तुपाचा काय, ते तर उलट पटकन जळत, ते तुपाचा काय संबंध आहे त्याला. असे नाना प्रकारचे तर्क लावते. ती साध्वी स्त्री आहे. चिताभस्म घेतलं आणि शिवजीला समर्पित केलं. भस्मामध्ये काकण सापडलं. लावलं भस्म, प्रणाम केला शिवजीला. प्रत्यक्ष शिवजी प्रसन्न झाले. काय देऊ शबरा तुला, काय देता आता. जे आदेश दिल्याच्या नंतर चिताभस्म देत होती ना, ती तुम्ही घेतली ना, आता मला कशाला ठेवता, मला घेऊन जा. एकादश नयन पाझरती. शिवजीच्या 11 डोळ्यातून पाणी येत होतं. पंचानन म्हणजे 11 डोळे, मुख 5, डोळे 11, एक मुख, डोळे 3, त्रिनयन. ज्या वेळेला 5 मुख आहेत त्याला डोळे 11. एकादश नयन पाझरती. कडकडाटून तो शबर भुजेत आवळला. काय देऊ, काहीच नका देऊ. जी आतापर्यंत आज्ञाभंग करत नव्हती, चिताभस्म न सापडल्यामुळं तिच्या स्वतःच्या शरीराचं भस्म केलं आणि माझा नियम मोडू दिला नाही, इतकं तिनं लक्षात घेतलं. आपल्या मालकाचा नियम मोडू नये. आता ती जर परत दिली तर काय हरकत नाही. शिवजीनं सांगितलं चिंता करू नकोस. अरे तुझा निष्ठेचा नियम होता मला रोज चिताभस्म समर्पित करायचं, तो नियम तुझा मोडणार होता. पण तुझा नियम जिनं मोडू दिला नाही, तिची तितकी पवित्र तुझी पत्नी आहे, तिला मी परत करतो. कशाला तशी परत केली. अहो नाना प्रकारच्या देवतेनं यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिक्पाळ, चारुहास, ब्रह्मदेवादिक, दक्षिणेचा राजा यम, यम धर्म आदी करून सगळ्या लोकांनी भगवान शिवजीला धारेवर धरलं. कावा असं का करता. अरे तुमच्या लक्षात आहे ती किती पवित्र आहे. तिच्या मालकाचा माझ्यावर प्राणापेक्षा अतूट भाव आहे आणि तिच्या मालकाचे नियम मोडू नये
इतका तिचा मालकावर तिचा भाव आहे. मला 30 लोक आवडतात म्हणून पहिल्या कडव्यात भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, आवडी इतका भाव ज्याचा गोडे ती लोक देवाला आवडतात, ती केदारेश्वर भगवंताला आवडतात. एकदा चोखोवर आहे सरपण फोडायला गेले एका मोठ्या माणसाची, तर गॅस नव्हते ना, आता गॅस आले बंडू मामा. लग्न कार्यात मोठ्या माणसाची तर कार्यक्रम असेल तर 15 दिवसानं महिन्यानं आधी सरपण फोडून तप्प्याला येत होते, तप्पे लावायचे. मोठ्याल्या माणसाकडं सांगितलं त्याचं काम करायचे चोखोबर आहे. दिवसभर सरपण फोड घरी आले, ताकण भाकरी काय होती त्याच्यात ते कालवण केलं, पिऊन टाकलं, देवाची पंचपदी आटपली, तुळशी वृंदावनापाशी बोऱ्या टाकला, झोपले. त्याच्यावर बोऱ्या होता झोपायला. अहो तो 700 वर्षापूर्वीचा काळ आहे सज्जनांनो. आता मला कळतंय 30 वर्षापूर्वी खेड्यापाड्यामध्ये 70% लोकांना आथरून लय मोठे नव्हते. मला चांगलं कळतंय खताच्या थैल्या आल्याच्या नंतर तिथून पुढं लोकांना चवळे आथरायला भेटले, मग त्याची गोदडी तयार केली. आतून काही घालायचं आणि वरून त्या खताड्याच्या थैल्या शिवून मस्त झटकिलं धुतलं की मोकळं फट. पोतळे शिव काहीच नव्हतं. पावसाळ्यात गेले तरी डोक्यावर पोत, झोपले रानात तरी पोतच. आता काळ बदलला. हो, गोदडे होती भरपूर. अजूनही काही सुधारित भागात गोदडे जास्त वापरतात. आपल्याकडेच जास्त मोकार टेकन चौघीत लुगडे एक आहे. गोदड्याची संख्या आपल्याकडे कमी. तुम्ही जा ना इकडं पश्चिम महाराष्ट्रात, अहो थप्प्याच गोदडे. ते गोदडे बिले त्याला 8-8 दिवस लागते त्या काय का बाईल शिवायला. असे गोदडे उगे धारदार, त्याची ती शिलाईन तीन ते गोदडे तसेच. एखाद्या घरी जर बैठकीत बसिलं मला लगेच असं ते आथरून टाकलेलं लक्षात येते त्या पांघरणावर, अरे गोदड्याला लाजायलीत. हो, यायनं त्याच्यावर असं आथरून टाकलं की समजायचं याच्यात एखादं गोदडे. आपल्याकडे हे लय जागाव पण आहे. हो, टाकायला जायचं पण गाडगो पत्रा खाली न्यायचं. आणि तू काय मग घरी गाय पाहिलं, शेपुडी नाही तुझ्या इथं, गाय नाही, मसण नाही, मग ताका नाहीची इतकी काय लाज वाटते. हे आपल्याकडे हे. त्याच्यामुळे आपण 30-35 वर्ष माग आहेत, त्याच्या माग आहेत, ते आपल्यापेक्षा पुढे येतं. काय सांगू लागलो, हे टाकला, बोऱ्या टाकला तुळशीपाशी.
बोऱ्यात टाकला आणि झोपले. नियम होता चोखोबरायचा. सकाळी चांदणी पाहिली की धोत्राचा अर्धा तुकडा खांद्यावर टाकायचा. बंद धोत्र चोखोबरायला कधीच नेसायला भेटलं नाही, कधीच भेटलं नाही, कधीच कधीच. मी काल शेलूला एक प्रगट दिनाचा कार्यक्रम असतो, 2-2.5 तास प्रवचनात बोललो मी तिथं. चोखोबरायला धोत्राचा जोडा त्यांचा मेहुणा घेत होता, मेहुणा घेत होता. धोत्राच्या जोडा मधातून फाडायचा, 2 पानं करायचे आणि एका पानाची दशी काढायची आणि दुसऱ्या बी पानाची दशी काढायची. त्यांच्याकडे शालिमार पाषाणाची एक मूर्ती होती पांडुरंगाची, तो नंतरचा काळ. मग ती मूर्ती स्नान घातल्याच्या नंतर कशानं पुसायची, म्हणून धोत्रातला ईदभर तुकडा काढीत होते. कधी कधी एका धोत्राचे 2 करायचे, वर्षभर पुरवायचे, अर्ध धोत्र नेसायचे किंवा अर्ध नेसायचे आणि अर्ध डोक्याला बांधायचे. इतकी परिस्थिती नाजूक. मेहुणा श्रीमंत होता. त्यांच्या बहिणीकडे म्हणे बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो, असं वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगतात. आणि ती वारकरी संप्रदायातले एक नाविन्यपूर्ण रत्न होते माधव महाराज मगर. काय हे अधिकारी लोक आहेत, महात्मे होते. विदर्भामध्ये हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नामदेवबा पठाडे वाक्चातुर्यातलं रत्न होतं. त्यांच्या कीर्तनात बसल्याच्या नंतर असं वाटायचं की 11 वाजू नये, किंवा असं वाटायचं सकाळी उजडेपर्यंत त्यांनी कीर्तन करावं. असं मी कॅसेटवर ऐकल्यावर मला आवडतंय. तर ज्यांनी प्रत्यक्ष काकडे गुरुजी त्यांचे कीर्तन ऐकले ती किती माणसं नशिबवान असतील. एखाद्या शहाण्या माणसानं किंवा सात्विक सदाचारी लाकडातल्या नक्षी कामातल्या चतुर कारागिरानं जसं लाकूड तासून घासून असं याच्यात आणावा, तसं त्यांचा असा किस पडत होता, अभंगाचा किस 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 किस, मुद्दानं मुद्दा, मुद्दानं मुद्दा, मुद्दानं मुद्दा. असं वाटायचं की ते कोरगं ऐकत राहावा. विदर्भाला लाभलेलं रत्न तिकडे, त्या प्रांताला विदर्भ म्हणण्यापेक्षा. आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर आजही त्या प्रांतात एक सात्विक 3ऱ्या क्रमांकाचं रत्न आहे. संजयजी महाराज पाचपोर, अविरत गायीची सेवा, अविरत. जिथं मंदिरं पडली तिथली मंदिरं बांधण्याची भाव. एखाद्या प्रांताला लाभलेलं ते एक रत्न असतं. आपल्याकडे एक नाविन्यपूर्ण अशी बरीच महात्मे झाली, खूप महात्मे झाली. आपण सुद्धा नशीबवान आहोत. सांबादादा असतील, अण्णासाहेब चौधरी असतील, नथुराम बाबा असतील, मारुतराव महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, ठाकूरबुवा असतील, ज्यांच्या घराण्यातल्या बायकांच्या बाळांतपणासाठी विटेवरचा मालक येत होता. काय अधिकारी, ज्यांच्या घोड्यांनी एकादशी धराव्या. आज माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या घोड्याचं रिंगण त्यांच्या समाधीपाशी व्हावा, ही सामान्य ताकद आहे का? आपला हे अजून काही महात्मे चुकले असतील सांगत असताना. पुण्यशील पावन आपला सुद्धा प्रांत आहे, भाग आपला सुद्धा पावन आहे. चोखोबरायच्या बहिणीकडे सोन्याच्या शिवळा होत्या, सोन्याच्या शिवळा. आणि मध्यंतरी आपल्याकडं जू चोरून नेत, यटणं चोरून नेत, आऊत खोडं चोरून नेत, लांब कशाला कोळप्याच्या दांड्या, त्या कोळप्याच्या यचक्या पण चोरून नेत. यचक्या कोळप्याची यचकी होती ती पहिली, लाकडी कोळपे होते, त्या पण नेले रे आडकिलेल्या. आणि त्या झाडावर ठेवीत वळिंबा लागण म्हणून ओळखत होते ना, असे झाडावर ठेवीत, त्या पण नेत. मग या सोन्याच्या शिवळा कशा नेत नसतील? अविरत घोड्यावर पहारा असायचा, अविरत घोड्यावर पहारा. काय बाई होती ती, तिचं नाव होतं निर्मळा. नावही निर्मळा, वागणंही निर्मळ, बोलणंही निर्मळ, आचरण निर्मळ, सदा अख्खं जीवन तिचं निर्मळ. तिचं नाव निर्मळा. त्या बाईचे मालक चोखोबरायचे मेहुणे, आणि गावाचं नाव मेहुणा राजा. त्या गावाचं नाव मेहुणा राजा. लक्षात घ्या, हा भाग काहीतरी एखाद्या साधू संतांनी म्हणण्यापेक्षा भगवान केदारेश्वराच्या अधिष्ठानानं पुनीत भाग आहे.
म्हणून त्या भागात पाण्याचा साठा झाला आणि परिसरातल्या लोकांना जलाशयाची प्राप्ती झाली. ताकद असते ताकद. मेवना राजाला मला असं वाटतंय चोखोबाराय किती वेळेस गेले मला त्याचा आकडा सांगता येणार नाही. एखाद्या वेळेस करीन मी, बघन मला ना दे जास्त गोमाशा बसू देत नाही मी अंगाव. कातडत गेलं तर हरकत नाही पण शोधून काढतो. पण चोखोबारायचे पावलं त्या भूमीला लागले म्हणून तिथं चोखा सागर झाला. खडक पौर्णेवर चोखा सागर झाला. काय काय ताकद बघा. एक ताकद असते एखाद्या माणसाच्या अधिष्ठानाची पावित्र्याची. बोऱ्या टाकला, झोप लागली, दिवसभर सरपण फोडेलं होतं, थकवा आला आणि चांदणी बघितली की खांद्यावरती अर्धा धोत्राचा तुकडा टाकायचा, कमरेची चिपळी काढीन रामकृष्ण नामाच्या घोकात चंद्रभागे स्नाना करता जायचे. भाविकाची आवडी देवा सांगतोय. उदाहरण क्रमांक 2. आकाशात चांदणी दिसली, डोळ्याने धोका केला, पण ती चांदणी पहाटेची नव्हती. चुकून पहाटेच्या चांदणीसारखी ती लुकलुकल्यासारखी दिसली आणि चोखोबा त्याच वेळेला उठले आणि स्नान केलं. स्नान करून आल्याबरोबर घरचा तर नियम होता, मालकाचे पावलं वाजली की बाई उठत होत्या. सोयराबाई पावलं वाजली. तुम्हाला एक सांगू का, बाईचं मालकाच्या काही अनुकरणावर किती लक्ष असतं. हे म्हणते मेला आमच्यावरच बॉम्ब टाकी तू, आमच्यावर टाकी तू. कारण सांगू का तुमच्यावर बॉम्ब टाकतो. विश्व स्थिर ठेवण्याची ताकद या भारतातल्या बायकांत आहे. हा भारत देश स्थिर ठेवण्याची, हा भारत देश पवित्र ठेवण्याची, या भारत देशाची दखल नाविन्यपूर्ण सांभाळण्याची ताकद या भारत देशातल्या स्त्रीत आहे. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातल्या एका बाईच्या पोटी जन्माला आले. इतक्या मोठे आहात तुम्ही. काय स्थिर ठेवला असेल प्रांत त्यावेळेला. छत्रपती पदी मिळत असती का? ते का पत्रिकेवर टाकली म्हणजे लोक म्हणत असतात का छत्रपती? महाराणा प्रताप तुमच्यातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. माझे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, तुमच्यातल्याच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. याचं कारण सांगू का, आतापर्यंत नालायक नवऱ्याने सुद्धा पंढरपुरातल्या मालकावर जय प्राप्त करण्याची ताकद केली ती फक्त बायकोच्या पुण्याईवर. जालिंदरासारखा प्रांतातला विदुषी राजा फक्त उरंदेच्या बळावर शक्तिशाली झालता. 3.5 चुका करणारा रावण विटेरच्या मालकाच्या 7व्या अवतारात त्रेतायुगात नाकात दम आणला. ती एकमेव ताकद मंदोदरीची होती. अजून दुसरा रावण होता. त्या रावणाला चंद्रसेना नावाची पत्नी होती. मी त्या दिवशी बोलून गेलो. विश्वाच्या पाठीवर अमृत एका ठिकाणावर साठवून ठेवायची ताकद मृत्यू लोकात, अमृत एका जाग्यावर साठवून ठेवायची मृत्यू लोकात कुठल्याही व्यक्तीत नव्हती. ती ताकद फक्त तुमच्यातल्या एका बाईत होती. तिचं नाव होतं चंद्रसेना. भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात अमृत एका ठिकाणी साठवून ठेवायची कोणात ताकद नाही. फक्त मला एखाद्यानं सांगा आमक्याने इथं साठवलं, मरुस्तर त्याच्या चपला बुटाचं मंदिर बांधून तिथंच आरती करीन. फक्त चंद्रसेना. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. ह्याच्याकरता तुम्ही चुका करता कामा नये. एका माणसाच्या घरी दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. संध्याकाळचा जागर झाला आणि ते म्हणे आता पुढे तुम्हाला जायचं ना, कशाला घरी जाता. बघा आमच्या घरी काही जास्त माणसं नाहीत, काय नाहीत. आता मुलगा पुण्याला राहतो, सुनबाई वगैरे, मुलीचं लग्न झाले, आम्ही दोघंच आहेत. घर 2 किलोमीटरवर आल्यावर त्यांना सांगितलं फोन लावा ना, गेट उघडत्याल बाई, फोन लावा. फक्त म्हणला तुमची गाडी माझ्या मागं चलू द्या, माझी गाडी तुमच्या पुढे राहू द्या, बसा माझ्या गाडीत. मी त्या व्यक्तीच्या गाडीत बसलो. काय त्या बाईला संवेदना असतील. अहो त्या इंजिनची फायरिंग लक्षात आल्या, बाईच्या लक्षात आलं आपल्या मालकाची गाडी. वरून पाहिलं, आलेक मालक येते उघडायला. याला म्हणायचं पत्नी.
मालक आंघोळीला जाताना पाय वाजल्याबरोबर लक्षात आलं चांदणी निघली आणि मालक आंघोळीला गेलेत. मालक आंघोळीहून येऊन तुळशीपाशी भजनाला बसतेत, तोपर्यंत वटा सारून ठेवा. ही अवस्था आमचं कधी कधी असं होतंय. बाहेरची बेल वाजवावं लागती. कोण आहेस रे? मी आहे. मी कोण? अरे मी आहे. अरे मी कोण? गुरख्याला बोलायली का काय तू? म्हणजे हे माझं नाही सांगायलो बरं, मी मा तितका पांगद्याला बाजार नाही. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय मी. बुटाचे आवाज वाजायचे, काही काहीचे कुरकुर कुरकुर, काहीचा टकटक फुट वाजायचा. असे एक भाव आता ते ज्याचं त्याचं एक ओळखण्याचं एक नावी होतं, ते सूत्र होतं. ते आईसाहेब उठल्या, जागा सारून ठेवली. आदल्या दिवशी संध्याकाळी दिवस माळवायच्या आधी तोडलेल्या मंजुळा एका झाडीत ठेवतात. मंजुळा रात्री तोडत नसतील फुलं. मंजुळा रात्री तोडू नये. काय नाविन्य होती का शाळा? कुठं ग्रंथ पाहिले, कुठं पुराण पाहिले, किती नाविन्य. सुखोबारे आले, स्नानात पुन्हा आले, भजन सुरू झालं. काकडे गुरुजी भजन सुरू झालं. पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका संपली, पण उजडत न. अरे असं कसं शक्य आहे? आभाळ आलं म्हणावा तर सूर्याचा उदय जरी नाही झाला तर पाखरांचा चिवचिवाट ऐकू येतोय, कलकलाट ऐकू येतोय. पाखरांचा चिवचिवाट नाही. रस्त्याला कोणाचे काही गुरं सुटणार, कोणाचं वासरू घेऊन चाललंय, दुधाची गुंडी घेऊन आलंय, असं काहीच दिसणं. आणि मग आकाशाकडे पाहिलं तर पहाटेची चांदणी आता दिसते. सकाळची चांदणी आता दिसते. भाविकाची आवडी देवा सांगतो. उदाहरण कोणाला भाविक म्हणायचं? आता पहाटेची चांदणी दिसते. पत्नीला सांगितलं, सोयरा आता सकाळची चांदणी. काय झालं ग? अचानक मी त्या चांदणीला पहाटेची चांदणी म्हटलो, ब्राह्मी मुहूर्तातली. तिसऱ्या प्रहराची चांदणी मी तिला समजून उठलो ग. असू द्या मालक, काय हरकत आहे, आज तुम्ही जास्त भजन करा. सोयरा तुझ्या लक्षात नाही, एक फार मोठी चूक केली आज जिबेनं. पण ती बाई अशी विचारणारी नव्हती. तुम्ही जास्त भजन केलंय ना, मग जिबेनं चूक कुठं केली? काकडे गुरुजी उलट चांगलं झालं ना, असं आपल्या बायका म्हणल्या असत्या. बहीण तुम्ही काय इकडे तिकडे मोबाईल इचकीत थोडेच बसले? काही एखाद्या नालायकाला गप्पा करीत थोडेच बसले? मग बोलू द्या ना. 2 वाजता तुम्ही भजन सुरू केलं तर 2, एरवी तुम्ही 4ला करीता, आता 2 वाजल्यापासून केलंय. उलट पुण्य वाढलं का नाही? असं इचकीलं असतं. चोखोबारायनं सांगितलं, सोयरा हिनं चूक केली, हिनं चूक केली, हिनं चूक केली. जी मालक, इतकंच, पुन्हा काही शब्द नाही. हो कधी कधी लय, कधी कधी वा वा वा. एक घर पुढं खेळ असतो. हो ज्याच्या जीवनात बायकोचा एक घर पुढं आहे का, त्यानं समजायचं मी मसनवाट्यात राहतो. एका घरानं बायको ज्याची पुढं चलती का बोलण्यात वागण्यात, त्यानं समजायचं मी घरात राहत नाही बंगल्यात, मी मशानात राहतो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, हा नियम आहे ना. आणि त्याच एक काकण पुढं सरू शकतात. पुढं महाराज आले का? या. बरं 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 झालं तुमच्या पायानं आमचं घर पवित्र झालं. बरं बरं बसा महाराज, चांगलं घर. महाराज माझ्या पायानं झालंय. यायला कवडीची अक्कल नव्हती. अरे बापरे म्हणलं, हिच्या घरचा चहा प्यायला आपली गाडी वाकडीच्या तळ्यात जाती बापा. हो वा 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 वा. काय तुकोबरायची चुलतीची म्हणलं ही. वा 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 वा. दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणायला, दम नाही प्रवचनायला, काही नाही. सोनाराच्या नळीवानी काम. फुकली की हवा गेली आणि तोंडातून काढली की मोकळी फटनळी. तसं काम असतं.